हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आता वाजायला आले 4:30. मी चालले मीरा रोड आणि विराटच्या मध्ये. तिकडे आम्हाला ऑफरोडची ट्रेनिंग देणार आहे. असंच काहीतरी आहे, पण ऑफरोड रिलेटेडच आहे. आणि आम्हाला स्पॉन्सर केला आहे रेज मोटोने. आणि ही राईड आहे बायकर बेबची. सगळ्या लेडीज आणि जाणार आहेत. सो तुम्ही माझी राईड होऊ शकता. गाडी स्टार्ट करते. शायद आमचं फर्स्ट म्हणजे वेस्टर्न लाईनवाल्यांचं अंधेरीला मीटअप आहे. अंधेरीच्या फ्लायओव्हरला म्हणजे एंड होते की स्टार्ट होते तिकडे काहीतरी आहे. सो त्या फ्लायओव्हरला आम्ही वेस्टर्नवाले भेटू आणि सेंट्रलवाले डायरेक्ट माझीवाड्यामध्ये भेटणार आहेत. आम्ही किती जणी भेटतोय तसे नाही मला भेटल्या कोणी, तर मला मग डायरेक्ट जावं लागेल. डायरेक्ट फाउंटन सिटी मीरा भाईंदर रोड. माहीम क्रॉस केले, बँड्राला पोहोचू आणि बँड्रावरून अंधेरी शाळेत आता वाजले 5 आणि अंधेरीपर्यंत पोहोचेपर्यंत होतील 5:15. कारण आमचा लास्ट टायमिंग आहे फर्स्ट मीटअपचं 5:15 जे वेस्टर्नवाले आहेत त्यांचं. आणि मग तिथून 5:15च्या नंतर तिकडून आम्हाला पुढे डायरेक्ट फाउंटन सिटीला 6 वाजताचा टाईम आहे. तिथे आम्हाला 6 वाजेपर्यंत पोचायचं आहे, तर आम्हाला इथे लवकर निघायला बरं असेल. आणि सकाळी मी 3:30ला उठले. राईड म्हटल्यावरती मला झोप नाही रिअली, अजिबात नाही झोप येत. असं वाटतच नाही. असं वाटतं की अरे सकाळ कधी होते आणि राईडला कधी जाते, हा सीन होतो. सो मला अजिबात नव्हती झोप येत की. आणि सकाळ फायनली झाली, लवकर उठली, आंघोळी केली. कोणाला त्रास नाही देत मी. एवढीच भीती असते की मी घरून म्हणजे एरियातून 4:30ला निघाली, कारण की आमचा एरिया खूप खराब आहे. पण त्यामुळे ना माझ्या मम्मीला भीती वाटते की अरे तू एवढा सकाळी लवकर निघते, थोडं लेट जा 5 वाजेपर्यंत. म्हटलं 5:15चं भेटायचं टायमिंग आहे, सो मला निघणंच भाग आहे. तर मग मी म्हटलं तू टेन्शन नको घेऊ, मी आहे ना. कारण मला काही वाटत नाही सकाळ लवकर, कारण कोण नसतं, सामसूम रस्ता, सगळे झोपलेले असतात आणि मी एकटी आपली पूर्ण मैदानातून बाहेर पडते अशी मस्तपैकी. सो त्यामुळे तिला भीती वाटते, बाकी काय नाही. पण मी सुखरूप, माझी आई एकविरा आहे माझ्या पाठीशी, त्याचं मला काहीच टेन्शन नाही आहे. आता खार रोडला पोचली असेल. हे खार रोडचं व्ह्यू आहे, बघू शकता. माझं डेलीचं ऑफिसचं रूट आहे, पण मी ऑफिसला गाडी अजिबात नाही आणत, कारण की हा रस्ता फुल असतो. कारण सकाळी काय वाटत नाही, सकाळी मी 20 मिनिटात पोचते आणि संध्याकाळी येताना माझा टायमिंग होतो, मला 1-1.25 तास लागतात मला घरी पोचायला. फुल ट्रॅफिक, बँड्रा, माहीम, कारण की सायन्सचा ब्रिजचं काम चालू आहे. सो त्यामुळे आणि म्हणून मी नाही आणत ऑफिसला दररोज गाडी. आपलं ट्रेनच बरं आहे, मी आरामात चालते गाडी घेऊन, कारण खूप टाईम आहे आपल्याकडे. 10 मिनटं आहे, 10 मिनटामध्ये आपण परफेक्टली अंधेरीपर्यंत पोचू. खार आणि मग राहिलं सांताक्रूज आणि मग राहिलं विलेपार्ले अंधेरी. आता आपली स्पीड वाढते. मी चुकून पुढे आली आणि तो राहिला पाठी लोकेशन. म्हटलं जाऊ दे, मी डायरेक्ट लास्ट पॉईंटलाच जाते फाउंटन सिटीला, कारण मग ते लोक पण निघाले असणार. कारण माझी वेट नको करायसाठी मी आपली निघते पुढे. माझं काय आलं, मी फ्लायओव्हर पकडून चुकीचं मी खालून टाकली गाडी आणि अंधेरीच्या पुढे आली. सो ते प्रॉब्लेम झालं, तर त्याच्यामुळं ते मीटअप होणे पॉसिबल नाही झालं. सो तेच आता झाले. आता बघूया, आता डायरेक्ट फाउंटन सिटीला भेट. माझी वाट नाही बघितलं तर बरं होईल. मोस्टली नाही बघणार, कारण की टाईम संपायला येईल आणि ते लोक वाट नाही बघू शकत, कारण की 5:15ला ते लोक निघणार होते आणि मी त्याच्या
5:15ला निघायच्या आधी मी पोचायच्या आधी ते लोक निघाले असणार. सो त्यामुळे मी निघाले माझ्या रस्त्याला. ते डायरेक्ट पडतो आहे, डायरेक्ट इझी पडतो, पण विचार होता की भेटायचं. जाऊ दे आता. म्हणजे मला ऑफरोडिंग खूप आवडते, कारण की ऑन रोडपेक्षा ऑफरोडिंग मजा येते खूप खूप म्हणजे खूप. म्हणजे कारण की आपल्याला ती आपली भीती ना निघून जाते काळांची. जर आपण पडतो ठीक आहे, पण पडलो तर एवढं का लागत तर नाही आहे, बिकॉज गिअर्स असतात, पण एक भीती निघते अंगातून. तर आपण कुठल्याही काही सिच्युएशनमध्ये जेव्हा कधी जर असं झालं, जेव्हा आपण नाशिकला जातो किंवा कुठे जातो, ते पाऊस असो काही असो, त्यावेळी जर रूटचा जर प्रॉब्लेम आला ना, तर मग हे बरं पडतो की तेव्हा ऑफरोडिंग कामाला येते. एकदम बघायला गेलो तर तेव्हा एकदम रस्ते खराब असतात. काही असं असतं की रस्त्याच्या आउटसाईडला थोडी जागा असते, पण तो ऑफरोडिंग टाईप असतो रस्ता. सो तिकडे खूप जण अवॉइड करतात, आणि जे असं ज्यांना वाटतं की अरे आम्ही करू शकतो ते लोक तिकडनं निघतात. कारण मी लास्ट टाईम नाशिकला तेच केलं होतं. कारण मी नाशिकला जास्तीत जास्त मी उज्जैनवरून येताना मी 3 तास अडकली होती नाशिकमध्ये घाटामध्ये. कारण की एक रोड बंद होता, आणि काय झालं होतं की रोड बंद असल्यामुळे आणि ॲक्सिडेंट एक गाडीचं झालं होतं, त्यामुळे ते पूर्ण ब्लॉक केलं होतं. आणि मी चक्क रडायला आली होती, कारण की उज्जैनवरून मी डायरेक्ट निघाली होती मुंबईकडे यायला, आणि तो सीन असा झाला. आणि थकली होती खूप, आणि त्याच्यामध्ये हात दुखत होते माझे, ब्रेक दाबून देऊन माझ्या अँटॉक होती. सो तेव्हा ऑफरोडिंग कामाला आले. तो ऑफरोडिंग ह्या टायमाला कामाला येते. प्लीज लेडीज, ऑफरोडिंग करण्यासाठी घाबरू नका. बहुतेक लेडीज ऑफरोड करायला घाबरतात. जर तुम्ही केलात नाही तर तुमच्या अंगातला डर कसा निघेल. मग आणि एक ऑफरोडिंगची हे आहे की आपण असं बोलत नाही हॉर्न हवेला, पण जेव्हा तुम्ही ऑफरोडिंगच्या ट्रॅकला असाल तर आपली थोडी बाईकचे दोन्ही टायर आहेत त्यांची थोडी हवा कमी करायची, की तो टायर हवा काढून ती ग्रिपला प्रॉपरली बसेल असं. कारण की हवा काढल्याने काय होतं, थोडा टायरची हवा कमी असल्याने ती मातीचं ग्रिप. कारण की ज्याच्याकडे ऑफरोड टायर नसेल ना त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे की थोडा हवा कमी करा आणि ग्रिप बनवा आपल्या टायरची ऑफरोडसाठी. आणि जर म्हणजे प्रॉपरली तुमचं बॅलन्स इकडे तिकडे नाही होणार. आणि बोलायला गेलो की तर दुसरं गोष्ट म्हणजे की कोणते आहेत हे बॉईज आहेत, गर्ल्स नाही आहेत, काही इश्यू नाही आहे. आणि ते इश्यू होतं. आणि ज्याच्याकडे ऑफरोडिंग टायर्स आहेत अवेलेबल, म्हणजे जे नोबी रेडचे आहेत, अपोलाचे वगैरे आहेत, ज्याला ग्रिप असते, तर ते ओके आहे, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. ते प्रॉपरली ग्रिप भेटते आणि हवा तसं आपण बॅलन्स मेंटेन करू शकतो. सो हे ऑफरोडिंगची एक ट्रिक आहे टायरची हवा कमी करायची. सो ट्राय करा तुम्ही, कधी कोण ऑफरोडिंग करत असेल तर तुम्ही करू शकता. असं नाही बोलत मी की अरे ट्रॅफिकमध्ये थांबले हवा काढा, असं कधी करू नका. जर ट्रॅकला असाल तरच करू शकता हे, नाहीतर मग मला बोलाल की अरे तू बोलली म्हणून आम्ही ते. आणि मला हे ऑफरोडिंगच्या ॲडव्हेंचर लेवल 1मध्ये शिकायला भेटलं. खूप चांगलं शिकवलं गेलं. बॅलन्सिंग वगैरे कसं करायचं, ज्याची हाईट कमी आहे त्याने बॅलन्स कसं पटापट आपलं बॉडी मुवमेंट करून आपलं स्वतःची बॉडी लेफ्ट राईट करून स्वतःला बॅलन्स करून आपली हाईट प्रॉपरली करा. कारण माझी हाईट नसल्यामुळे त्याला पण मला शिकवलं गेलं. तर मला थोडं एवढं प्रॉब्लेम होतं की थोडंसं माझ्या पायात क्रॅम्प येतो, तर ते क्रॅम्प येतो पटकन, मग मला भीती वाटते. ते कॉन्ट्रॅक्ट सिटीमध्ये 2-3 रायडर, मला असं वाटतं हे रायडिंग बडीजवाले आहेत वाटतं. कारण की तो पण माझा ग्रुप, मी पण त्या ग्रुपमध्ये आहे. तो ग्रुपही तिथे त्यांचा पण मीटअप पॉईंट सेम आहे. आणि ते लोक शाळेत 5:45 निघणार आहेत आणि आमचं 6चं आहे. काहीतरी 15 मिनिटांचं डिस्टन्स आहे, पण लोकेशन एकच आहे, सेम आहे. सो माझे रायडिंग बडीजवाले पण फ्रेंड्स भेटू शकतात जर मला भेटले तर. तर मला तो हे वाटते, काय त्याचं नाव काहीतरी आहे, तो वाटला मला. कारण त्याच्याकडे तीच गाडी आहे, पण आय डोंट नो, नाही मला नाही वाटते. अरे ते पोलीस काकाने पकडलेलं, म्हणजे सगळ्यांनाच, मलाच नाही.
नंतर त्यांना माहिती पडली लेडीज आहे. त्यांनी सांगितलं की हा जा जा, आपल्याला नाही झेपत गाडी तर कशाला वावा करायचा. मी त्यांना डायलॉग मारला की मी 8 वर्ष गाडी चालवते. काय चुतियागिरी आहे यार. सॉरी गाईज पण इट्स ओके. आता आपण 7 मिनिटामध्ये फाउंटन सिटीला पोचू. म्हणजे आपला जो फायनल लोकेशन आहे मीटअपचं तिकडे. आणि इकडे खूप माती. लास्ट टाइम पण मी राजवाडी बीचसाठी तेव्हाही आमचं मीटअप पण हेच होतं. तेव्हाही सेम सिच्युएशन होती. खूप माती वगैरे आहे या साईडला. रोडचे काम चालू आहेत वगैरे. अपना लेफ्ट साइड पे अपना ये है लोकेशन आगे से. लास्ट टाइम मैं आई थी सो मुझे पता है फाउंटन सिटी. बाइक से जो एक्सप्लोर करना मिलता है ना, बहुत कम लोग को मिलते हैं एक्सप्लोर करने के लिए. एक एक जो रूट, एक जो सिटीज. फाउंटन सिटी लेफ्ट साइडला आहे. पण कोण आलंच नाही आहे. अरे अश्विनच क्या? हाँ डाल दो अंदर. हे रायडिंग बडीचे आहेत नेहा आमच्या मुली. हे फाउंटन सिटी आहे. एक प्रकारचं हॉटेल आहे तुम्ही बघू शकता. आणि आमच्या मुली तिकडे लांब उभ्या आहेत. अरे हाय. किसका पहला राइड है ये? With you first. No, mine very first. तर आम्ही लाईन अप करतोय. सगळे लाईनमध्ये आहेत तिकडे बघा सर आहे. आणि प्रॉपरली एक लाईनअपमध्ये आम्ही जाऊ. ही आहे ईदा. ते कोण आहेत त्या माहीत नाही मला. अरे हां, ती एक इंडियन रायडर. म्हणजे त्यांना इंडियन बुक रेकॉर्डमध्ये पण त्यांचं नाव आहे. आणि त्यांनी खूप एकदम कव्हर केलं आहे. ते आहेत शायद. ही अप्पूदी बघा किती त्रास देते मला. ही मुलगी त्रास देते जाम. असा देईल ना चपडा पट. हॅलो गाईज, आमची राईड स्टार्ट झाली आहे. आणि हे आम्ही सगळे रायडर्स एकदम लाईनशीर पद्धतशीरमध्ये आहोत बघा. प्रॉपरली मी आहे खूप लास्ट. म्हणजे एकदम मिडलमध्ये पण नाही जाऊ शकत. लास्टमध्ये आहे मी. ही आहे आमची ब्रांडी मार्शल. अरे चालू है क्या बॉल? अरे यार चलेगा, कोई प्रॉब्लम नहीं. मेरा रिकॉर्ड हो रहा है बस. अरे अप्पू दिला आहे ना, तिला 4 कनेक्ट आहे. सो सगळं वॉइस तिला जात आहेत. अरे वा क्या. हाँ पुढे काय करत आहोत. कॉल कट करने बोला था मैंने. हाँ देखो सब कसे रायडर्स एकदम पद्धतशीर मध्ये आहेत लाईन मध्ये. आम्ही आता थोड्या अंतरावरती पोचणार आहोत. किती किलोमीटर दाखवले? ट्रकच्या मुले मला हे करावं लागलं. पुढे एक ATM आहे 390. माझी आहे 250. अपुदेची आहे 250. ही आहे अपुदी सेकंडला. फर्स्टला आहे अपेक्षा, थर्डला नाही माहीत. आणि ही आहे शी.
आमचं लोकेशन आहे वेनम पॉईंट. तिथे आम्हाला ऑफरोड ट्रेनिंग देण्यात येणार आहे सगळ्या मुलींना. सातवली, चारोटे, सूरत 230 किलोमीटर बस. अरे तो आराम से पहुंच सकते हैं. असं वाटतं गाव म्हणजे गावी आल्यासारखं वाटतं या ठिकाणी. ही हाय मेघादी आमची बाबर. मजा येते खरं राईड म्हटल्यावरती ना एक सुकून भेटतो मला. म्हणजे बघा ना काल एवढी झोपच ना असं वाटत कधी राईडला जाते. अरे यार अशा एकदम पॉवरफुल ना वाटते. I've got Zanush, who's my CEO. He handles everything. I'm just in the background. हे आहे आम्ही इकडे आता ब्रेकफास्ट करणार थोड्या वेळात. आणि हे आहे रुद्राक्षाचं झाड. त्याच्यातून हे फळ आहे त्याच्यातून रुद्राक्ष बाहेर काढून दाखवले मग अशी. हे आहे रुद्राक्ष ओपन केलंय. ये एक्चुअली इसको सुखाने के बाद ये निकाल के उसको घिसते तो उसके बाद फिर मालूम पड़ेगा ना. ये सात मुखी है.